बांधवांनो नमस्कार, शुभ प्रभात. आज आपण आलेलो आहोत ऊस काढणी, जो सध्याचा पिरियड आहे सर्व शेतकरी बांधवांचा. आपल्या मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, बीड असेल, म्हणजे या भागामध्ये पहिलं मशीननं काम केलं जात नव्हतं, परंतु भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये असं धुसफूस आहे बाबा मशीननं भरपूर वाटूळ होतं आणि त्याच्यामध्ये काय होतं, शेतकऱ्यांचं नुकसान होतं. पण आज आपण हे बघू शकतोय, हे हार्वेस्टरनं ऊस काढायला चालू आहे. याच्यामध्ये आपण जर बघितलं, हे पूर्णतः ऊस काढून झालेला आहे. हा कमीत कमी 1.5 एकरचा रेडियस आहे. आपण जनरली काय करतो की बाबा लेबर लावून काम करतो. लेबर लावून काम केल्याच्या नंतर 65च्या खालचा जो ऊस आहे ते आपण घेतला जात नाही. पण आपण हे बघू शकताय की ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्याचं नुकसान नाही किंवा कुठलीही कांडी नाही. हे आपण 65 काढून पण आपण बघितलं. त्याच्यामध्ये आपण दुसरा विषय म्हणजे, जर माणसानं जर आपण तोडलं तर याच्यामध्ये आपल्याला वर खोडकी दिसते. म्हणजे जे आपण परत ऊस तोडून गेल्याच्या नंतर खोडकी कटर वगैरे करतो किंवा 65 कुटी करतो. सर्व शेतकऱ्यांना एक असं म्हणजे चांगला फायदा याचा असा आहे की पूर्णतः 65 कुट्टी झालेली. आता याच्यामध्ये काय करायचं की आपण दोन साईडनं सरी फोडणी ज्या पद्धतीनं करतो ती सरी फोडणी करून ह्या मातीवरती जर म्हणजे ह्या पाचटावरती जर माती पडली तर त्याच्यावर म्हणजे स्वतः खत तयार होतं जमिनीला खत कुजवण्यासाठी. युरिया, नत्र वगैरे असे जे खतं वगैरे टाकून शेतकरी करतायत, त्या पद्धतीनं जर केलं तर जमिनीला स्वतःचं खत स्वतः त्यांचं म्हणजे तयार होतं. आणि याच्यामध्ये आपण बघू शकता किती क्लीन, म्हणजे असं भरपूर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बाबा ऊस राहतोय किंवा कांड्या पडतात, शेतकऱ्याचं नुकसान होतंय. आपण जर जनरली बघायला गेलं तर आज ऊसाचं क्षेत्र 70% पर्यंत वाढलेलं आहे आपल्या मराठवाडा या भागामध्ये. हे क्षेत्र वाढल्याच्या नंतर काय झालेलं आहे की प्रत्येक शेतकरी हा उठल्यापासून लेबरच्या पाठीमागे किंवा ट्रॅक्टर, JCB असेल, परंतु शेतकऱ्यांनी कुठल्याही पद्धतीचं आता वर नवीन तंत्रज्ञान येत आहेत. हे तंत्रज्ञान पहिलं आलेलं होतं, एवढं विकसित नव्हतं किंवा शेतकरी आपला तेवढा म्हणजे समजूतदार नव्हता की बाबा हे नेमकं काय आहे. आपण हे बघू शकतोय कशा पद्धतीने ऊस काढणी होते बाबा. एकदम लास्टचे आपण सरी घेतलेले. लास्टच्या सरीमध्ये कन्फ्युजन कुठं असतं शेतकऱ्यांचं, लास्टच्या सरीमध्ये काय होतं की व्यवस्थित निघतोय का नाही. परंतु पूर्णतः ऊस, आता जिथं झाड असेल किंवा आपल्या विजेचा खांबे असेल, ह्या गोष्टी जर असतील तर तिथं नक्कीच अडचण येईल. किंवा म्हणजे कुठल्याही यंत्र चालवून, म्हणजे ट्रॅक्टर असेल किंवा हे हार्वेस्टर असेल, हार्वेस्टर मशीन ही कशी काम करते हे आज आपण प्रात्यक्षिक पाहण्यासाठी बाटशिरपुरा तालुका, कळंब जिल्हा, धाराशिव येथील कोंडीबा कदम यांच्या शेतामध्ये आलेलो आहे. आपण बघतोय कशा पद्धतीनं ते काम करत आहे बाबा. कुठल्याही पद्धतीनं त्याची कांडी पडत नाही किंवा त्याच्यामधून कुठली एक नासाडी शेतकऱ्याची असंही आपल्याला 10-5% म्हणजे तूट शेतकऱ्याला सहन करावीच लागते प्रत्येक कामामध्ये किंवा प्रत्येक उत्पादनामध्ये. हे आपण बघतोय. शक्तिमान कंपनीचा हार्वेस्टर आहे, महिंद्रा कंपनीचं ट्रॅक्टर आहे. हे त्यांचं कॉम्बिनेशन अशा पद्धतीनं असतं की बाबा शेतकऱ्यांचं कुठल्याही पद्धतीनं नुकसान होऊ नये. शेतकऱ्यांना एकच विनंती करायची आहे मला की बाबा एक प्रगतीच्या दिशेनं जे आपण जातोय किंवा दिवसेंदिवस काय होईल, मजुराचे भाव वाढायलेत, आपली लोकसंख्या चीनला पण मागं टाकलेलं असताना काय झालं की आज आपल्याला मजुराअभावी काम करणं शक्य नाही किंवा मजूर मिळत नाही. आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असं सांगायचं आहे की बाबा ट्रॅक्टर जर आपण ऊसाच्या फडामध्ये भरलं, त्याच्यामध्ये काय होईल शेतकऱ्यांना की म्हणजे ट्रॅक्टर बाहेर काढण्यासाठी दुसरं ट्रॅक्टर लावण्यासाठी खर्च करावा लागायला, JCB ओढण्यासाठी खर्च करावा लागायला. ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये येत आहेत. त्या खर्चासाठी त्याच्यावरती मात म्हणून आपण हे नक्कीच हार्वेस्टरनं आपण हे काम करून मात करून आपलं 65 आपल्या शेतामध्ये कुजवून आपल्या शेतामधील जे खत होतंय तयार, जे खताचा खर्च होणार आहे, जे अवाढव्य खर्च होणार आहे, ते खर्च वाचवू शकतो. आणि याच्यामध्ये काय होतं पण की खर्च थांबवू शकतो. धन्यवाद.